नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज सडलेल्या गव्हाची खीर बनवणार आहे। यासाठी 1 कप भरून मी इथे सडलेले गहू घेतलेत। सुरुवातीला धुवून घ्यायचे, तर एकदम स्वच्छ आहेत, तरी पण थोडंसं गरम पाण्याने धुवून घेणार आहे मी। तर इथे मी धुताना गरम पाणी वापरणार आहे। तर आता ही एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचे गहू धुतलेले। तर आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचे। तर इथे मी उकळलेलं पाणी या गव्हामध्ये टाकलेलं आहे आणि 2 ते 3 तास भिजत घालणार आहे। तर इथं गूळ घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून, आणि सुंठ विलायचीचं पावडर आहे आणि बडीशोपचं। तर इथं काजू बदामचे काप करून घेणार आहे। आता मी इथं गहू भिजलेले आहेत, 2-3 तास झालेला आहे। तर आता शिजण्यासाठी टाकणार आहे कुकरमध्ये। आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ती पण धुवून टाकायचे। तांदळामुळे एकदम छान अशी खीर तयार होते। थोडेसे तांदूळ टाकायचे। तर इथं मी गरमच पाणी वापरलेलं आहे। आता फक्त खोबरं टाकून खीर शिजवून घ्यायचे। तर सुकं खोबरं असल्यामुळे मी शिजवताना टाकत आहे, ओलं नारळ असलं तर नाही टाकलं तरी चालतं। तर आता मध्यम गॅसवर मी 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहे। इथं आता खीर शिजलेली आहे, बघू शकता। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे, गूळ घेतलेला टाकायचा, याच्यामध्ये काजू बदामचे काप टाकलेले आहेत आणि सर्व मिक्स करून घ्यायचे। बघू शकता एकदम छान असं विरघळलेलं आहे गूळ। आणि विलायची पावडर खाली उतरल्यावर टाकायचे गॅसच्या। तर खीर तयार झालेली आहे, बघू शकता एकदम छान अशी। तर बघू शकता एकदम छान अशी खीर तयार झालेली आहे। तर याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि आवडत असेल तर दूध टाकून पण खाऊ शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।